हाय गाइज, वेलकम टू न्यू ब्लॉग. कसे सगळे बरेत ना? तुमचं मी मनापासून स्वागत करतो भांडुपकर #नितेशमध्ये. तर आज मी गावी झालो. आमच्या गावी एक आहे, त्याच्यामुळे आम्ही गावी जातो आहे. 5 तारखेला आहे. शिव मंदिरमध्ये बेलपत्र चढवायचे असतात. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पाहत असेल की मी ट्रेनमध्ये फिरतो आहे, पण ट्रेनमध्ये कोणी नाही आहे. आता माणसं येतील सुद्धा, कारण कोणी नाही आहे ट्रेनमध्ये. मी एकटाच आहे फक्त. तर जरा हे आहे, तर ठीक आहे, चालतं. तर मी आता रत्नागिरीला पोचलेलो आहे आणि मी पाहत आहे माझ्या पाठी ट्रेन पण आहे. तर आता पटापट घरी आता जाऊया. खूप रात्र पण झाली, 2 वाजले. तर पटापट हाय. तर मी पाहत आहे की पूर्ण जंगल आहे या साईडला, कोणच नाही आहे माझ्या साईडला. तुम्ही पाहत आहे तर पाठी एक घर आहे, तुम्ही ते पाहत असाल. पूर्ण कोणी राहत नाही त्याच्यात, पण खूप बेकार डेंजरस घर आहे ते. आम्ही मे महिन्यामध्ये मी स्वतःहून जाऊन बघितलं, तिकडे स्नेक होते. मी स्वतःहून तिथे जाऊन बघितलं होतं आणि मला खूप भीती वाटलेली. तिथे मी अजूनपर्यंत गेलो नाही. तिथे खूपच डेंजरस आहे. तर आपण आता पुढे जाऊन बघूया. खूपच हे आहे. तर तुमचं मी मनापासून स्वागत करतो भांडुपकर #नितेशमध्ये. तर आपण आज आलो आहे आणि ते खूप वाघ वगैरे आहेत आणि मी जंगलात आलो आहे असं पण नाही. आणि इथे 3 प्रकारचे वाघ आहेत. तर खूप भीती पण आहे थोडी. तर आता आपण पुढे जाऊन बघूया. आज पाऊस खूप आहे रत्नागिरीमध्ये आणि माझं गाव रत्नागिरी आहे, राई गणपतीपुळे. तर तुम्ही पाहू शकता. ते धबधबा वाहतोय आणि इथे विहीर आहे, ती किंवा डेंजरस खूप आहे. आणि ती विहीर आहे खूप, पण ती डेंजरस आहे खूप. आणि तो एक रस्ता आहे बाहेर पडण्यासारखा. तुम्ही पाहत असाल की तिकडे डेंजरस कोणतरी आलेलं आहे. तिथे माकडं आहे, डेंजरसवालीच आहेत, पण ठीक आहे. तुम्हाला आपण जाऊया पटापट. आवडलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तिथे तुम्ही पक्ष्यांचा आवाज आणि ऐकत असाल तर खूपच छान आहे. तर आता आपण पटापट घरी जाऊया. तिथे देवाचं मंदिरसुद्धा आहे, पाहत असाल तर. तर आपण आता पटापट जाऊया.
झालंय ते मगाशी करून कॅमेरे व्हिडिओ करतोय.